आधी आम्ही रोज चहा घ्यायचो, परंतु आई आल्या तेव्हापासून कॉफी बनते आईसाठी. तर मग आम्ही पण कॉफीच घेतली आज. म्हणजे आज नाही, तर आम्ही आता आई आल्या तशाने म्हणजे कॉफीच घेत आहोत. 1-2 वेळाच चहा झाला. नंतर टाळ आणलेला होता, ते भाजून घेतला आणि आई आणि बाई देवाला गेल्या. तोवर म्हटलं मी थोडंसं काही खाऊन घेते. तर काल टरबूज आणलेलं होतं, तेच कट करून ठेवलं होतं बाईसाठी. तर मग मी तेच नाश्ता केला थोडंसं आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेतला. त्या स्वयंपाकामध्ये बेसन आणि भाकर बनवली होती मी. आणि बाईच्या पप्पांनी भाजी आणली होती. ते नॉनव्हेज वगैरे खातात, तर मग त्यांनी भाजीच आणलं होतं आणि आम्ही छान असं बेसन भाकर आज छान असं जेवण केलं. कोणाला आवडतं बेसन भाकर, तर गरमागरम छान लागते. तर मग ते बनवलं आणि नंतर मग बाई देवाहून आल्या तेव्हा त्यांनी छान असं गरमागरम जेवण केलं. बाईच्या पप्पाच्या भाजीसाठी वेळ होता, ते आरामात जेवण करतात, त्याच्यामुळं मग आमचे जेवण वगैरे झाले आणि नंतर मग मी आरामात त्यांच्या भाजीला फोडणी दिली, कारण ते लवकर जेवण करत नाहीत, उशिराने जेवण करतात. आणि परत त्यांनी होम थिएटर आणलं होतं, तर त्याच्याच मागं लागले ते, त्याच्यातच खुश झाले होते. मग सर्वांची जेवण वगैरे झाल्याच्या नंतर त्यांना म्हटलं ते उचला आणि वरती टेबलवरती ठेवा. त्यांना जागा करून दिली तिथं ठेवायला आणि परत त्यांनी गाणे लावले. तर छान वाटत होतं तिथं, पण मी म्हटलं की उगाच आणलं म्हणून आणायला नको होतं. उगाच म्हटलं आपण बाहेरगावी राहतो आणि खोटं गाणे वाजवायचे. तर हे माझा मनी प्लांट होतं, त्याचे पानं काही असे एकदमच पिवळे पडले होते, तर मी ते काढून टाकले. आता हे नवीन गाण्याचं घेतलं ना, तर आता 2-3 दिवस सारखे गाणे वाजतील आणि परत मग त्याच्याकडे बघणार सुद्धा नाहीत ते. तर आता तर दिवसभर आज आमच्याकडे गाणेच चालू होते आणि नंतर मग छान असं मी टाळ भाजून घेतला होता आणि छान ते मग आम्ही एन्जॉय करत बसलो दुपारच्या वेळेस. तर बघा इथं परत होम थिएटरला कान लावून ऐकत होते की त्याचा आवाज कसा येत आहे म्हणून. म्हणजे आज दिवसभर आमच्याकडे गाणे वाजले होते. परत ते डाय करत बसले होते तेव्हाही गाणेच चालू होते त्यांचे. तर असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि नंतर आम्ही छान असा टाळ एन्जॉय केला. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.